हा हा जास्त जास्त वाढली ना 3 वाजल्यापासून म्हणजे हो काही नाही का पण पुण्याचे लोक भरपूर म्हणजे सेवा भरपूर करते 2 दिवस म्हणलं पुण्याचे लोक भरपूर सेवा करते हा त्यांना काही कमी पडत नाही करावं लागतं कुठं गेले होते त्यांचं पण येते नाही मग सासवडी गावं पडतात ना बाई काही बघा ना बिना चपलाचे चालले तर आता वाढलेत बरं का लोक मला वाटतं आले असं नाही ना आला असेल का गोडा आपल्या पुढे येऊन वाढी राहिले खरं वरून दिसत असेल ना पालखी आली की खाली दिसल ना पालखी आल्यावर पालखीचं दर्शन
दिंडीचा सोहळा वाटतोय खरंच एकदम भारी. हा पोलीसची गाडी आली असेल. मग आता सुरक्षा पण पाहिजे ना, नाही का, काही काही हे होतात ना त्याच्यामुळं. ते काय पोलीसची गाडी वाजल्यापासून लोक चालत 3 वाजल्यापासून सोडलं पोहोचले असेल तिथपर्यंत असं ना. लोक जमत्या प्रत्येक दिंडी तिथं त्यांच्या सोया होत्या ना, आधी सोया करून ठेवते. ते बुकिंग आहे त्यांची राहायची पुढे आमचा मोठा चार्ज दिलाय ना. हा त्यांची जागोजागी बुकिंग लागते ना. माझं भाऊ बी जायला दरवर्षी. माझा भाऊ दरवर्षी जायचं ना. तर आम्ही इथं यायचो झाडाच्या पुढं पायी 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 पण भेटतच नाही एवढं गर्दी. काय आता तरी बरं आलाय माझी त्याला हे कट केला मी. हे बघा कट होतो हे पाहिजे का पाहिजे का? येऊ का? त्यांनी एकदम भारी येतं सगळं. हे बघा उंच येतं ना. येऊ का? त्याला मोबाईल लावून हे ना एकदम भारी वाटतं. हे बघा इकडं हा सेल्फी टेक्नी भारी येतो. वारकरी त्याला पडलं वारकऱ्याला वाटतं. जाऊ द्या तिथे बी लागलं मग तसे सध्या जागोजागी किती लोक आहेत आहे ना. म्हणलं किती लोक आहेत जागोजागी. जेवढे गेले तेवढेच येते, जेवढे गेले तेवढेच येते. असं वाटायला लागलं जायला पाहिजे. बाहेर निघालं काही दिसतच नाही. असं लोक खेडेगावचे लोक दरवर्षी जाते. किती भारी एकदा काल बाबा यांना म्हणले ना मला 5 वर्ष नाही वाटत तुम्ही चालताल का नाही. म्हणजे चालते 4-5 वर्ष दिंडीमध्ये चालू शकतो. सगळे चालत आहेत ना. दिंडीतच नाव नोंदवावं लागतं, तसं नाही चालू. असं आहे का? अरे वा. पुढं पडलं जडलं आजारी झालं काय झालं की दिंडीवाले त्याची काळजी घ्याल म्हणून ती नोंद करावं लागतं. आता आपली दिंडी आहे ना एक ग्रुप तयार करून महिन्याभर आता तळेगावची दिंडी नोंदवलं होतं एकदा आम्ही जाऊन. महिनाभर आधी नोंदणी असते. असं नाही आपण घेऊ एवढं आहे ना. कारण जेवणा खाण्याच्या पुढं जाऊन सोयी नाही. सोयी करावं लागत. ते सगळं त्यांना बजेट असतं. हा बरोबर. हे मी तुम्ही चाललंय म्हणलं याने मी मस्त लांब येतो ना. किती लांबवर दिसू शकतो याने. वर बापू कुठं आहे? जिकडं बघाव तिकडं तितकीच गर्दी आहे. मी यावेळेस म्हणलं हिंदी आपल्यासारखी चालणारी भरपूर आहे. हा मग बरोबर आहे ना. आपण तिकडं पुढं गेला असतो तर गेला असतो ना. नाही का? चालतच जाणार. चालत जाणार ते. आपण पुढं जाऊ शकतो नाही का. त्यांनी मोबाईल नेलाय का? नेला असेल ना. ते नेणारच मोबाईल व्हिडिओ काढायला. मग सगळ्या सोया सकट आहे. होय मला म्हणतात आणलं होतं काय म्हणलं. मग सगळ्या सोया सकट आहे. कारण व्हिडिओ काढायचे ना मग चांगले नाही का.
चांगले भारी भारी व्हिडिओ करायचे. हे काय जिकडं बघावं तिकडं जास्त गर्दी. तुमचे पण तुम्ही बी दिंडीला आल्यासारखे आहे का नाही? वय दिंडीत येऊन कसं वाटलं तुम्हाला? दिंडीत येऊन कसं वाटलं? भारी वाटतंय ना? असं वाटतं पंढरपूर पर्यंत जायला पाहिजे आहे का नाही? पुढच्या वर्षी जाऊ. चला निघायचं का? आपली तर तयारी आहे. वय आहे का नाही वहिनी? वय काय बघा मैत्रिणींनो, जेवढे दिंडीवाले तेवढे सेवेकरी आहेत पुण्यामध्ये. पुण्याचे लोक खूप सेवा आणि मनोभावे करतात आणि भरपूर भारी वाटतं. एकदम मस्त वातावरण आहे. माझ्या मागं पुढं बघा किती सगळे दिसतात. भरपूर छान दिंडीचं नियोजन केलेलं आहे. आनंदी आनंदी चौकडे. तर बघा तुम्ही दिंड्या किती भारी दिसतात. काय गर्दी आहे ना? किती 3 वाजल्यापासून. मग थांबू इथेच मग आता. काय 3 वाज थांबा. किती वाजता येणार आहे? काय इकडे पुढचं आता? अर्ध्या तासात येणार. हा मग ठीक आहे, मग इथंच दर्शन घेता येईल. बापरे काय गर्दी. आज एक तास होईल. असं का? एक तास समजायचा. बस पाहिजे किती इथं. वाजले आता? आता मस्त टाईम झालाय. भारी वाटतंय ना? आम्ही एकदा आलो होतो 4-5 वर्षापूर्वी. तर हा? 3 वाजल्याच्या दिंड्यात चालले. अरे बापरे 3 वाजल्यापासून आम्ही काल बघा ना पुढं तेवढीच गर्दी मागे तेवढीच. 5 वाजता निघाला. टप्पा पण चालू होता. हा खाली माऊलीचं दर्शन. माऊलीचं दर्शन घ्या मस्तपैकी. मुक्ताई काय भारी रथ सजवलाय ना. आता मेन ह्याला आहे ना हा दोर बांधलेला असतो. अच्छा दोन्ही आता बाजूनी तिथं जाऊन दर्शन घेतात ना, पण लोटी देत लोक. दोन्ही बाजूनी पहिला किती भारी आहेत आहे ना. हा दोर बांधलेला, पोलीस दोराला सगळे. हा आपल्याला लांबूनच दर्शन घ्यावं. हा लांबूनच घ्यावं लागतं. नाही ना आता एवढं म्हणल्यावर कसं जाता त्याला येईल. काय हरकत नाही. जवळ ठीक आहे जाऊ दे आता इथे जवळच आहे आपण तसं बी. 40 किंवा ती काय माहिती का? दर्शन होणं महत्वाचं आहे का नाही. बघा आता वहिनी टाकणार, वहिनी म्हणणार, बघा साहेब, बघा घेऊन आले. वहिनीने आणलाय का नाही. हा? जायचं का पंढरपूरला? पंढरपूरला जा. आलीच नाही. वहिनी का नाही आणलं पंढरपूरला? हा व्हिडिओ वहिनीला बघा. म्हणून तुम्हाला आणलं नाही. वहिनीला आहे का नाही? बघ काय. मी
इकडं पालखीला आलेलो आहे. इतकं 5-6 लाख लोक वारकरी आहेत. पण मी माझ्याच भावाला शोधत आहे. तर सगळे लोक दिसतात पण भाऊ दिसत नाही आहे. कारण दरवर्षी तो यायचा. आता पुढच्या वर्षी त्याला घेऊनच येऊ पालखीमध्ये. भारी वाटते दिंडी. बघा तुम्हाला दाखवते एवढ्या दिंडीमध्ये. अण्णा मी तुला शोधत आहे, मला दिसत नाही पालखीमध्ये. पुढच्या वर्षी जरूर ये, आपण पालखीला जाऊया. या 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 त्यांच्याकडे द्या. या. हो या. इकडे बघा, इकडे बघा. हो. हा, काढा काढा लोक. या तुम्हाला यायची द्या. या या या. आलं का? काय करणार? या पैसे द्या आता. वहिनी, राहा ना उभा. काढले दिले दिले काढले तुम्ही काढत हा काढले काढले. कारण तेवढे भीती पण आहे ना, लोक मोबाईल पाहिलं हे करते. ते काय 4-5 पोलीस चालल्यात पुढं पाहिजे. जिकडं बघावं तिकडं तितकेच माणसं आहेत. आनंदाचा फळ आहे की नाही. त्यापेक्षा आपलं थोडे नाही 5 लाख एवढे लोक घालायला पाहिजे ना, काही का नाही. हा बरोबर आहे ना. कशाला माऊलीच्या मेळाव्यात